हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर अतिशय आनंदाची बातमी आहे. ज्या क्षणाची वाट तुम्ही पाहत होता तो क्षण आलेला आहे. तर बघा, जिल्हा न्यायालय भरती संदर्भात जी काही केस होती त्याचा स्टेटस अपडेट झालेला आहे. या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही आपला हा टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल, या टेलिग्राम चॅनलवरती आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट देत असतो, त्यामुळे नक्की जॉईन करा. तर या ठिकाणी बघा, काल 9 तारीख होती आणि 9 तारखेला मित्रांनो या ठिकाणी बघा, जिल्हा न्यायालय भरती 2028 संदर्भातील, ठीक आहे, तर 2028 संदर्भातील सुप्रीम कोर्ट मधील याचिकावर उद्या 9 जुलै 2024 रोजी सुनावणी होती. तर पहिली सुनावणी 9 जुलैला होती. तर ही पहिली तारीख आहे. यात विशेष असं काही नसून ही केसची सुरुवात असते. त्यामुळे तर बघा या ठिकाणी याच्यामध्ये आता निर्णय झालेला आहे. तर आता याच्यावरती निर्णय काय झालेला आहे ते बघा. मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर ही अपडेट सांगतो. ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. तर या ठिकाणी बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे जिल्हा न्यायालय भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी. जिल्हा न्यायालय भरती 2023 सर्वात मोठी बातमी. तर बघा, जिल्हा न्यायालय भरती 2018 लिस्ट लॅब विद्यार्थी याचिका आज सुप्रीम कोर्टने फेटाळली आहे. त्यामुळे पुढील भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरात लवकर जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया सुरळीत होईल. तर आता तुमची जी भरतीची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर आता सुरळीत होणार आहे. आता त्याच्यानंतर महत्वाची महत्वाची अपडेट म्हणजे स्टेनोग्राफर अलर्ट व्हा. स्किल टेस्ट या महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केव्हाही सुरू होऊ शकते. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस चालू राहू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. याच्यावरती तुम्हाला केसचा नंबर टाकायचा आहे, 22115 डायरी नंबर आहे आणि ते केपच्या टाकायचे आहे. सध्या या ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे हे ओपन होत नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही हे ओपन कराल त्यावेळेस या ठिकाणी अगोदर तुमचा जो केसचा स्टेटस होता तो पेंडिंगला दाखवत होता. आता सध्या केसचा स्टेटस दाखवत आहे डिस्पोज्ड, डिसमिस्ड असं दाखवत आहे. याचाच अर्थ असा आहे की तुमचा जो जिल्हा न्यायालय भरतीची भरती प्रक्रिया आहे ती आता सुरळीतपणे पार पडणार आहे. म्हणजेच भरती प्रक्रियेचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. सर्व आता सुरळीतपणे भरतीची जी प्रोसेस रिमेनिंग प्रोसेस आहे ती आता कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, ही वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची. याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. या ठिकाणी डायरी नंबर वरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला 22115 टाकायचा आहे डायरी नंबर आणि या ठिकाणी जो काही तुम्हाला कॅप्चा दिला असेल तो या ठिकाणी फिल करून तुम्हाला सिंपल सर्च करायचा आहे आणि खाली तुम्हाला ऍक्शनचं बटन येईल. तर आता सध्या हे ओपन होत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनेबल टू रीच एपीआय सर्व्हर असं दाखवत आहे. काल रात्री मी ओपन केलं होतं त्यावेळेस ओपन होत होतं. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि जिल्हा न्यायालय भरती संदर्भात अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.